आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बेबी प्लाझो पॅन्टचे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण 4 फोल्डमध्ये मेन फॅब्रिक घेतलं आहे. समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे आणि माझ्या साईडला ह्याची बंद बाजू आहे. प्लाझो पॅन्टसाठी कापडाची घडी कशी घ्यावी ते पाहूयात. आपल्याला घडी घेत असताना हिपचा चौथा भाग आणि त्यामध्ये 4 इंच लूजिंग घ्यायचं आहे. पहा, पॅन्टची उंची घेत असताना त्यामध्ये आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आपल्या तयार पॅन्टची उंची आहे 12 इंच. त्यामध्ये इथे मी 2.5 इंच लूजिंग ॲड करून इथे मी 14.5 इंच पॅन्टची उंची घेतली आहे. पहा, प्लाझोसाठी आपण 2.5 इंच लूजिंग का घेतलं ते पाहूयात. वरच्या साईडला कमरेच्या इथे इलास्टिक लावण्यासाठी इथे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे. वरच्या साईडला आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर प्लाझोच्या बॉटमला इथे फोल्डिंगसाठी आपल्याला 1 इंच मार्जिन लागणार आहे. तर 1 इंचाला मार्क करून इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आपण पॅन्टच्या उंचीमध्ये इथं 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. तर वरच्या साईडला आपल्याला इलास्टिकसाठी 1.5 इंच लागलं आणि खालच्या साईडला 1 इंच, असं टोटल आपण 2.5 इंच पॅन्टच्या मार्जिनमधून मायनस करून घेतलं. आता ओपन बाजूकडे आपल्याला 2 इंचाला मार्क करून तिथून खालच्या साईडला आपल्याला 6 इंचाला मार्क करायचा आहे. पुन्हा बंद बाजूकडून आपण 2 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेतोय. 6 महिन्यापर्यंतच्या हेल्दी बेबीसाठी ही मापं अगदी परफेक्ट आहेत. आता आपल्याला ह्या बॉक्समध्ये कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, इथे मी गोलवा शेप देऊन घेतला. आता बॉटमला 4.5 इंचाला मार्क करून त्यामध्ये आपल्याला 2 इंच लूजिंग ॲड करून घ्यायचं आहे. पहा, आता ही लाईन आपण वरच्या साईडला जोडून घेतोय. इथे आपल्या संपूर्ण प्लाझो पॅन्टचं ड्राफ्टिंग झालं. आता आहे असं कटिंग करून घेऊया. इथे आपण प्लाझो पॅन्टचे 2 पीस तयार करून घेतले. पहा, आता आपण शिलाई करून घेऊयात. आपण जो गोल शेप कट केला आहे त्यावर आपल्याला दुसऱ्या पीसचा गोल शेप ठेवून घ्यायचा आहे. आपल्या फॅब्रिकच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत. दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित एकमेकावर ठेवून घ्या. आता इथे आपल्याला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करत असताना कापड न खेचता हलक्या हाताने शिलाई करून घ्या. आपली सिंगल शिलाई झाली की लगेचच त्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई नेहमी डबल करून घ्यायची म्हणजे ती उसवत नाही. त्याचसोबत शिलाई करत असताना 3 नंबरची शिलाई घेत जा. आता दुसऱ्या बाजूचे दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित असे एकमेकावर ठेवून सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई डबल करून घ्यायची आहे. इथे पाहताय आपण दोन्ही बाजूला शिलाई करून घेतली. आता हे दोन्ही टोक आपल्याला मध्यातून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत. पहा, आपण ज्या दोन्ही शिलाई केल्या होत्या त्या आपल्याला बरोबर सेंटरला घ्यायच्या आहेत. मध्यातून फोल्ड केल्यानंतर आपली पॅन्ट अशा पद्धतीने तयार होते. आता आपण बॉटमची शिलाई करून घेऊयात. तर बॉटमच्या साईडला आपण 1 इंच फोल्डिंगसाठी घेतलं होतं. तर ते आपल्याला अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला अगदी कडेने इथं टीप देऊन घ्यायची आहे. इथे आपल्या एका बाजूची शिलाई झाली. आता सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण खालच्या साईडचा बॉटमचा कापड अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने इथं आपण टीप देऊन घेतोय. आता आपल्याला पॅन्टची मार्जिन शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या पॅन्टचे दोन्ही पार्ट मी आतल्या साईडने एकमेकावर ठेवून अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. शिलाई करत असताना आपल्या पॅन्टचे दोन्ही बाजूचे कापड हे एकमेकावर व्यवस्थित आहेत का ते सुद्धा पहा. इथे आपण दोन्ही बाजूला अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. शेवटी आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. पहा,
इथे आपण पॅन्टला बाहेरच्या बाजूने शिलाई केली, म्हणजेच तुम्हाला आणखीन फिटिंग करायची असेल तर सोपं जाईल. पहा, आता आपण वरच्या साईडला इलास्टिक लावून घेतोय. इलास्टिक लावण्यासाठी इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा कापड घेतलं होतं. सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच कापड अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून आता 1 इंच इतपत कापडाची मार्जिन घेत आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. पहा, आता त्यावर आपण अगदी कडेने इथं टीप देऊन घेतोय. सुरुवातीला आपल्याला 1 इंच इतपत कापड सोडून पुढे शिलाई करून घ्यायची आहे, कारण तिथून आपण इलास्टिक इन्सर्ट करणार आहोत, म्हणून आपल्याला तितकं मार्जिन सोडत पुढे सरळ शिलाई करून घ्यायची आहे. इथे जर तुमच्या इलास्टिकची साईज ही मोठी असेल तर कटिंग करते वेळेस तुम्ही त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून घ्या. आता पुढल्या साईडला थोडंसं मार्जिन सोडून शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे, कारण तिथून आपण इलास्टिक इन्सर्ट करणार आहोत. ही प्लाझो पॅन्ट आपण लहान मुलीसाठी शिलाई करतोय, म्हणून इथं मी ही लहान साईजची इलास्टिक घेतलेली आहे. पहा, जेणेकरून ती कमरेला लागणार नाही. आपल्या कमरेचं माप हे 17 इंच होतं, म्हणून इथं मी ही 15 इंचाची इलास्टिक घेतली आहे. जिथून आपण 1 इंच स्पेस ठेवली आहे तिथून आपल्याला पिनच्या साहाय्याने ही इलास्टिक आतल्या साईडला इन्सर्ट करून घ्यायची आहे. ह्या प्लाझो पॅन्टसोबतच आपल्या चॅनलवर लहान बाळाचे टोपडे, हात मोजे, पाय मोजे, त्याचसोबत छान छान बेबी फ्रॉक्सच्या सुद्धा व्हिडिओज आहेत, त्यासुद्धा नक्की पहा. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे पहा, आपण समोरच्या साईडला इलास्टिक बाहेर काढून घेतली. आता त्यावर आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई डबल करून घ्या, म्हणजेच आपली इलास्टिक ही उसवणार नाही. इथे आपण शिलाई करून घेतली. आता आपल्याला ही इलास्टिक आपण जी शिलाई केली आहे त्याच्या आतल्या साईडला इन्सर्ट करून आपला संपूर्ण कमरेचा भाग अशा पद्धतीने फिरवून घ्या. त्यानंतर आपण इलास्टिक इन्सर्ट करण्यासाठी जे 1 इंच कापड ओपन ठेवलं होतं त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण पॅन्टची कटिंग आणि शिलाई झाली आहे. तुम्हाला या पॅन्टची शिलाई कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.